नमस्कार। आता सुजित कुमार हा इथे गायकवाडांच्या म्हणजे सत्याच्या घरी आलेला असतो आणि सुजित कुमार म्हणतो निरूपाला, ए निरूपा, माझा हप्ता दे. जर माझा हप्ता मला मिळाला नाही तर हे घर माझं होणार. तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे. तुम्हाला रस्त्यावर राहावं लागणार आहे. आताच तुम्ही तुमच्या बॅगा भरून घ्या आणि त्या बाकीच्या त्याच्या फंटर लोकांना सांगतो, या वस्तू सगळ्या आपल्या ताब्यात घ्या. एक एक वस्तू घेऊन जायला सुरुवात करा. आता त्या वस्तूंना त्याची सुजित कुमारची फंटर लोक हात लावणार. तेवढ्यात मीरा पुढे येते आणि म्हणते, हप्ता दिला नाही तर ना संध्याकाळी येऊन गाडीवरून हप्ता घेऊन जा. तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो, तू हप्ता देणार? माझी परीराणी मला हप्ता देणार? अरे बाप रे, ठीक आहे, दे मग, येतो संध्याकाळी, तू मला हप्ता दे. आणि जर नाही हप्ता मिळाला ना तर तुम्हाला धक्के मारून या घरातून बाहेर काढणार आणि हे घर माझं होणार. आता सुजित कुमार निघून गेल्यावर सत्या म्हणतो, धूमकेतू, अगं काय म्हणालीस तू त्या सुजित कुमारला? तू हप्ता देणार? अगं त्याच्यामध्ये तर 5,000 रुपये कमी आहेत, तू कुठून हप्ता देणार? तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. मीरा म्हणते, होईल काहीतरी. तेव्हा लगेच निरूपा म्हणते, हिच्याकडे पैसे नाहीत, मग हिने कशाला पुढे पुढे करायचं? तेव्हा सत्या म्हणतो, ए निरूपा, मग तुझ्या बाबड्याला सांग ना द्यायला. एवढा मोठा मॅनेजर आहे बोलतेस ना कंपनीत, मग त्याला सांग हप्ता द्यायला. आता लगेच पंकज म्हणतो, मी कशाला देऊ? तेव्हा सत्या म्हणतो, बघ निरूपा, कसा तुझा बबड्या आहे, फुसक्या, त्याच्याकडे एक पैसा नाही आहे. नेहमी बघावं तेव्हा सदा न कदा भिकारीच असतो तो. आणि पंकज निघून जातो. तेव्हा सत्या म्हणतो, बघ कसा निघून गेला फुसक्या. फुसक्याला तर काय पडलेलीच नाही आहे, त्याला रस्त्यावर राहावं लागलं तरी चालेल, असला तो त्या लायकीचाच आहे. तेव्हा निरूपा काहीच बोलत नाही. निरूपा गप्प उभी असते आणि विचार करते, कुठून देईल पंकज पैसे? पंकज तर कामाला पण जात नाही, ऐत खाऊ इथं बसून फुकट्या खातोय. सत्या आणि मीरा हे पावभाजीच्या गाडीवर येतात आणि आपला धंदा करत असतात. आता संध्याकाळी सुजित कुमार येतो आणि म्हणतो, चला माझा हप्ता द्या, नाहीतर ही गाडी बंद करा आणि हे घर पण तुमचं माझ्या नावावर होणार आहे. तेव्हा लगेच मीरा येऊन त्याला तो हप्ता देते आणि म्हणते, हा घे हप्ता, इथून चालायला लाग. आणि सुजित कुमार हप्ता घेऊन निघून जातो. इकडे निरूपा सगळ्यांना म्हणत असते, जर आता संध्याकाळपर्यंत त्या मीराने हप्ता दिला नाही ना त्या सुजित कुमारला, तर तो सुजित कुमार इथे येईल आणि आपल्याला धक्के मारत घरातून बाहेर काढेल. तिने दिला आहे की नाही काय माहीत, नाहीतर आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे. तेवढा सत्या आणि मीरा तिथे येतात आणि म्हणतात, नाही तसं काही होणार, आम्ही हप्ता दिलेला आहे. आता सत्या मीरा असं म्हणतात, निरूपाला बरं वाटतं. तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात, बघितलंस ना निरूपा, शेवटी हप्ता, या घराचा हप्ता सत्यानेच भरला का तुझ्या पंकजने? तेव्हा लगेच निरूपा म्हणते, असू दे, त्याने काही केलं ना माझ्यासाठी, जरी त्याने महाल बांधला ना तरी तो माझ्यासाठी पनवती आहे आणि कायम पनवतीच राहील. तेव्हा पंकज म्हणतो, बरोबर बोललीस मम्मा, याने काही केलं तरी हा पनवतीच राहणार आहे. आता मीराला राग येतो आणि मीरा पुढे येते आणि पंकजच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते, स्वतः एक पैसा घरात देत नाही, स्वतः फुकट खातात, ऐत खाऊ कुठचे, घराचं हप्तासुद्धा तुम्ही भरत नाहीत, घराच्या हप्त्याचं नाव काढलं की पळून जाता. नक्की तुम्ही कामाला जाता की नाही हेच आम्हाला समजत नाही. आणि मॅनेजर, असला पळकुटा मॅनेजर, शी, आणि माझ्या नवऱ्याला नावं ठेवता. इथून पुढे जर माझ्या नवऱ्याला काही बोललात ना तर याद राखा. असं चांगलंच मीरा पंकजला सुनावते आणि तिथून निघून जाते. आता निरूपा आणि देविका तिच्याकडे बघतच राहतात. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.